रत्नागिरी इतकं सामान्य माणसं सुद्धा थकीत झाली. माझ्या गाडीच एक वेळ असतात लगेच साहेबांच्या गाडीत हे गेलं माणूस गेला. मी जरा वर्षभरात झालं आम्ही बसलो आहोत त्यांच्यावर, आम्ही इथंच आहोत. आज थंडी कमी झाली. हो, काल फार टेम्परेचर जास्त होतं. मी शाळेत असताना तुमची सही घेतली, 8वीत असताना पाठीमागे. कल्पना मुद्रणात आला होता त्यावेळेस लाटकरांच्या. तर सरकारला विरोधक नकोच आहेत असं शरद पवारांशी बोलताना बाबा आढाव यांनी म्हटलं. जे उपोषणाची हेडलाईन बातमी छापली सामन्यात. हो आणि हे पवार साहेब दाखवतात की एका कुटुंबात आता दोघीच लाडक्या बहिणी, ते निकष बदललेत त्यांनी. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी महायुती सरकारने कोणतीही पडताळणी न करता प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या खात्यात सरसकट 1,500 रुपये जमा केले. पण लोकप्रिय घोषणांमुळे आता आर्थिक स्थिती बिघडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे निकष कडक करणार आहे. तेव्हा प्रत्येक कुटुंबातील 2च लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. या योजनेला लाभ घेण्यासाठी 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केले. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्ती वेतन, 4 चाकी वाहने, 5 एकरापेक्षा कमी जमीन असे निकष तपासण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली. त्यामुळे लाडक्या बहिणीची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. 2,84 लाख त्यांना मदत मिळाली. आता ती खाली 40 लाखाच्या आसपास. आता पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी बायलाईन दिली की मूळ योजनेत कुटुंबातील 2 महिलांना पैसे येणार होते, पण निवडणूक असल्यामुळे तोंडावर असल्यामुळे कोणती खातरजमा न करता सर्व बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. सुमारे 2,43,00,000 महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले. आतापर्यंत 9 महिन्यात सरकारी तिजोरीवर 33,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की विरोधी पक्षाची भांडवल जमणार तर सरकारकडे मी मागणीच करत नाही. मला असं वाटतं की या झालेल्या जे प्रकार आहेत त्यात खाजगी आयोग राजकीय पक्षांनी आपल्यासारख्या पक्षांना जरा समाजातल्या सुजान लोकांचं असं समस्या नेमून जर आयोग नेमून त्याला काय म्हणता येत हे प्रश्न जरा त्याच्या पाठपुरावा करावा असतं. सध्याच्या लोकांना सांगितलं कळेल. झालंय असं, लोक प्रेक्षकासारखी भूमिका घेतात. त्यांना काहीतरी भूमिका दिली पाहिजे. त्यांना नको वाटतंय, मला भेटायला लोक नको म्हणतात. म्हणजे तुम्ही काय करता, काहीतरी कृती केली पाहिजे ना. ते त्याच्यापेक्षा पुढे जाण ते त्यांना आता नकोच आहे काही. त्यांना अशा वेळेला आम्हाला असं वाटतं की विरोधी पक्षांनी आता हे निवडणुकीत सुद्धा जे काही निवडणुकीमध्ये जे यश करण्यामध्ये जो काही घोटाळा आहे